ही प्रीती आशा आणते, तेव्हा दुसरे काहीही करू शकत नाही. जे त्याचे भय धरतात, जे त्याच्या सर्वकालिक प्रीतीवर विश्वास ठेवतात, त्यांच्यावर परमेश्वर आनंदी असतो. स्तोत्र 147 मधून. आज मी तुम्हाला तुमच्याच आयुष्याची गोष्ट सांगणार आहे, ज्या आयुष्याची सुरुवात 21व्या वर्षी होते. पण बेजियानासाठी तिच्या तरुणपणातच तिचं आयुष्य संपल्यासारखं होतं. बेजियाना ही 2 लहान मुलांची दोलायमान आई आहे. ती विधवा देखील आहे. जगाच्या अनेक भागांमध्ये तिने नवरा गमावल्यानंतर तिने कदाचित पुनर्विवाह केला असता, पण बेजियाना राहते तिथे विधवा सहसा पुनर्विवाह करत नाही. मग त्यांचं आयुष्य कितीही असो, त्यांना वापरलेलं मानलं जातं. त्यांच्याकडे कोणतीही सत्ता, प्रतिष्ठा, कोणतीही आशा नसते. त्यांचे स्वतःचे कुटुंबही त्यांना परत घेत नाही. बेजियाना तिच्या पतीच्या कुटुंबाच्याच घरी राहते. तिचे उर्वरित आयुष्य तिच्या सासू सासऱ्यांची सेवा करत घर सांभाळत असते. तसेच कुटुंबात जे काही पुरुष सदस्य असतील, तिला आठवड्यातून एकदा बाजारात घेऊन जाण्यापर्यंत मर्यादित वेळ ती घराबाहेर असते. जेव्हा ती याच्याबद्दल भाष्य करते, तेव्हा ती म्हणते की मला असं वाटतं की ही सुटका म्हणजे माझं जीवन संपवणं आहे. एका 21 वर्षाच्या मुलीचं गंभीर वक्तव्य आहे. पण नंतर बेजियाना एका ख्रिस्ती रेडिओ स्टेशनवर गुप्तपणे सगळं काही ऐकू लागते. शब्द आणि संगीताद्वारे ती येशूला भेटते. दिवसेंदिवस मला वाटतं की देवाची प्रीती माझा रिक्तपणा भरून काढत आहे. आणि ती म्हणते, देवाने तिला इतर तरुण विधवांवर प्रीती करायला शिकवलं आणि ती आता त्यांची सेवा करते आहे. म्हणजे ती नक्की काय करते? ती त्यांना सांगते की त्याने त्यांना एका उद्देशासाठी आणि आशेसाठी बनवलंय, जे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आता तुम्ही विचाराल, 21 वर्षाच्या विधवेसाठी अशी कोणती चांगली बातमी आहे यामध्ये? पण मला उत्तर माहिती आहे. येशू, तो माझी चांगली बातमी आहे. कदाचित तुम्हालाही निराशजनक परिस्थितीचा सामना कधी ना कधी करावा लागलाच असेल. पण तुम्ही कुठेही असाल, येशू हा तुमची चांगली बातमी आहे, जसा तो बेजियानाचा होता. हे बघा, कोणत्याही परिस्थितीत त्याची प्रीती तुम्हाला भरून काढण्यास आणि परिवर्तन करण्यास सक्षम आहे. कारण तो म्हणतो, त्याचे भय बाळगणाऱ्यांमध्ये, जे त्याच्या सर्वकालिक प्रीतीवर विश्वास ठेवतात, त्यांच्यावर परमेश्वर आनंदी असतो. जेव्हा तुम्ही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवता, त्याच्यावर प्रीती करता, तेव्हा तो तुम्हाला आश्वस्त करतो, तुमची परिस्थिती बदलतो आणि त्याच्या प्रीतीने तुम्हाला काठोकाठ भरून टाकतो आणि तुमचं आयुष्य बदलतो. ईश्वर या जगात तुमचं भलं करो.